नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. शिरपूर तालुक्यातील गडताड येथील एक तरुणाने धुळे शहरातील अल्पवयीन युवतीला फूस लावून पळवून नेले. या संदर्भात तक्रार निवेदन देऊनही शिरपूर पोलिसांनी कुठलीही कारवाई केलेली नाही, असे मुलीची आई शीतल पाटील यांनी गंभीर आरोप पोलिसांवर केला. तसेच माझी मुलगी शिरपूर येथे नातेवाईकांकडे गेली असता तेथूनच तिचे अपहरण करून तिला बेपत्ता केल्याचा गंभीर आरोप मुलीची आईने केला होता. त्याच पार्श्वभूमीवर आज शीतल पाटील मुलीच्या आईने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पालकमंत्री यांना भेटण्यासाठी आक्रोश केला. मात्र पोलिसांनी यावेळी शीतल पाटील तिच्यासह तिच्या संपूर्ण कुटुंबाला ताब्यात घेतले. अरे मध्ये जा ना बाई, तू मध्ये जा ना. जा मध्ये उचल ना. अरे उचल ना. उचल तू तिला. चला 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 हळूहळू जाऊ दे. असंच जाऊ दे. हळूहळू पुढे घे ना. चल चल पुढे घे. गाडी पुढे घे. पुढे घे रे. गाडी पुढे घे. त्याला हे करायचं काय भेटत हा नाही, कोणी वालीच नाही का गरीबाचा? काय मागणी तुमची? कोण दाबून बुक्कीचा मार कोण सहन करणार नाही. आम्हाला काय हे करायचं? काय मागणी काय तुमची वाली ताई? आमची मुलगी घरी परत आणून द्या, एवढीच आमची मागणी. काय नाव आहे मुलीचं? काय विषय? गेलेला आहे का? इथंच असेल ना जवळपास. त्याच्या नातेवाईकांना उचलून आणणार, ते पण काही केलं नाही. घरी तर हिलाल मुलीच्या आईचं नाव आहे हा, आणि तिचं नाव मयुरी आहे. मयुरी. काय नेमकी घटना घडलेली? आता तुमची नेमकी 2-5 घडलेली घटना. 3.5 महिने झाले तरी काहीच नाही. काय झालं तुमच्या मुलीला? घेऊन गेला तो विश्वजित युवराज मोरे, धडताळचा आहे. अच्छा, मग काय आता आम्ही परत आणण्यासाठी दिवरे साहेबांना भेटलो, काळे साहेबांना भेटलो, आयजीला भेटलो, सगळ्या मंत्र्यांना, चाकणकरला भेटलो, कोणीच काही करत नाही. मग गरीबाचं कोण ऐकतंय का? आणि ती रक्षा करते पोरीला लगेच शोधून त्या बड्याला फरार झालेला 24 तासात घेऊन आले. 3.5 महिने झाले, हाकाचा सापडत नाही यांना. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.